नमस्कार विद्यार्थी मित्रो. बीकॉम भाग 2 सेमिस्टर 4 CBCS पॅटर्न यामधील कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर 2 मधील जे तिसरे युनिट आहे अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज यामधील आज आपण दुसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्याचं प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर केलेलाच होता, तो आपण लिहून घेतलेला असेलच. पहिला प्रॉब्लेम आपण पाहिलेला होता गेल्या तासाला, तर दुसरा प्रॉब्लेम आज आपण बघूया. काय सांगितले दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये ते पाहूया. The XYZ company limited went into voluntary liquidation on 31st March 2020 when the following balance sheet was prepared as under. म्हणजे XYZ कंपनी लिमिटेड ही जी कंपनी आहे त्या कंपनीचं जे काही लिक्विडेशन आहे, व्हॉलेंटरी लिक्विडेशन, ऐच्छिक विसर्जन, हे 31 मार्च 2020 रोजी करण्यात आलं. तिचं जे जे काही तपशील आहे त्या कंपनीचा किंवा जी काही बॅलन्स शीट आहे त्यामध्ये खालील प्रमाणे ती बॅलन्स शीट बनवण्यात आलेली होती. तर काय काय दिलेलं आहे पाहूया आपण बॅलन्स शीट मध्ये XYZ लिमिटेडच्या. लायबिलिटीज मध्ये लायबिलिटीज साइडला ऑथराइज्ड कॅपिटल दिलेलं आहे, सबस्क्राइब्ड कॅपिटल दिलेलं आहे. त्याचबरोबर सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 24,200 दिलेले आहेत. त्याचबरोबर पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स हे 55,310, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स 99,790, बँक ओव्हरड्राफ्ट 12,000. त्याचप्रमाणे असेट साइडला गुडविल 50,000, लीज होल्ड प्रॉपर्टी 48,000, प्लांट अँड मशिनरी 65,500, स्टॉक 56,800. त्याचबरोबर सन्ड्री डेटर्स 64,820, कॅश दिलेली आहे 2,500. त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे 96,680. त्याचप्रमाणे जो कोणी कंपनीचं विसर्जन करताना लिक्विडेटर म्हणजे प्रशासक नेमलेला आहे त्यानं ज्या काही मालमत्ता खालील प्रमाणे वसूल केलेल्या आहेत त्यामध्ये लीज होल्ड प्रॉपर्टी जी आहे, जी पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स देण्यासाठी वापरण्यात आलेली आहे, ती 35,000 त्याच्यापासून रिअलाइज झालेले आहेत, वसूल झालेले आहेत. प्लांट पासून 51,000 वसूल केलेले आहेत. त्याचबरोबर स्टॉकचे 39,000, सन्ड्री डेटर्सचे 58,500, कॅशचे 2,500 हे लिक्विडेटरने रिअलाइज केलेले आपल्याला देण्यात आलेले आहेत. द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹1,000 and the liquidator's remuneration was agreed at 2.5% on the amount realized. म्हणजे लिक्विडेशनचा जो काही खर्च आलेला आहे तो 1,000 आहे. त्याचबरोबर लिक्विडेटरचं किंवा लिक्विडेटरनं जे काही विसर्जनाचं काम केलेलं आहे त्यासाठी त्याला मोबदला म्हणून रेम्युनरेशन हे 2.5% ठरवण्यात आलेलं आहे. ते 2.5% हे त्यानं जी काही अमाऊंट वसूल केलेली आहे मालमत्ता विकून त्याच्यावरती 2.5% आणि 2% जी काही अमाऊंट आहे ती अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आणि त्याच्यामध्ये समावेश आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचा. म्हणजे थोडक्यात काय तर 2.5% ही त्यानं रिअलाइज केलेल्या अमाऊंट वर आणि 2% हे प्रेफरन्शियल आणि अनसेक्युअर्ड वरती कमिशन द्यायचं आहे. तर लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट आपल्याला तयार करायला सांगण्यात आलेला आहे. तर तयार करूया आपण. मेसर्स XYZ लिमिटेड, त्याचप्रमाणे लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट असं तयार करूया. त्याचबरोबर रिसीट साइडला काय काय दिलेलं आहे ते आपण बघूया. आता रिसीट साइडला कॅश त्याचबरोबर काय काय वसूल करण्यात आलेलं आहे ते सर्व अमाऊंट आपण इकडं लिहायची. म्हणजे पहिल्यांदा रिसीट साइडला टू कॅश इन हँड 2,500 जी लिक्विडेटरनंच वसूल केलेली आहे अमाऊंट. त्याचबरोबर असेट रिअलाइज मध्ये लीज होल्ड प्रॉपर्टी जिची अमाऊंट ही 35,000 लिक्विडेटरनं रिअलाइज केलेली आहे. त्या 35,000 मधून
शक्यतो आज इथं आपण सरप्लस जो काढत असतो तो सरप्लस इथं काहीच शिल्लक राहणार नाही, कारण लीज होल्ड प्रॉपर्टी ही पार्टली पेड सेक्युर्ड जे काही क्रेडिटर्स आहेत, पार्टली सेक्युर्ड क्रेडिटर्स, ते देण्यासाठी ही अमाऊंट वापरण्यात आलेली आहे. त्यामुळं लीज होल्ड प्रॉपर्टी जिची अमाऊंट 35,000 आलेली होती त्यातून ती सर्वच अमाऊंट, कारण पार्टली पेड सेक्युरिटीची अमाऊंट ही जास्त तुम्हाला दिसेल, त्यामुळं या 35,000 मधून 35,000च फक्त अमाऊंट पेड करता येईल. त्यामुळे 35,000 मधून 35,000 लेस केल्यानंतर अमाऊंट ही नील राहील, त्यामुळे सरप्लस कोणत्याच प्रकारे इथं राहणार नाही. त्याचबरोबर प्लॅन्ट पासून 51,000, स्टॉक पासून 39,000 आणि डेटर्स पासून 58,000 आपल्याला असेट रिअलाइज जे काही लिक्विडेटरने केलेले ते मिळालेले. याची टोटल आउटरला आपल्याला 1,48,500 येईल. आता पेमेंट साइडला ही झाली रिसीट बाजू, 1,51,000 वर्किंग नोट मध्ये आपण हे सर्व करणारच आहोत आणि त्याची फिगर ही मांडणार आहे. आता पेमेंट साइडला पहिलं जे काही पेमेंट आहे ते लिक्विडेटरचं रेम्युनरेशन. त्यामध्ये 3 प्रकारचे रेम्युनरेशन किंवा कमिशन द्यायचं असतं. पहिलं जे आहे ते असेट रिअलाइज वरती 2.5% त्यांनी सांगितलेलं आहे आणि 2% हे नॉन प्रेफरन्शियल किंवा प्रेफरन्शियल आणि नॉन प्रेफरन्शियल, म्हणजे प्रेफरन्शियल वरती 2%, त्याचबरोबर अनसेक्युर्ड वरती 2% सांगितलेलं आहे. तर बघूया आपण वर्किंग नोट मध्ये कशा पद्धतीनं ती करायचं. आता पहिलं कमिशन काढत असताना जे काही कमिशन आहे लिक्विडेटरचं रेम्युनरेशन ते असेट रिअलाइज वरती काढायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर म्हणून आता या ठिकाणी 2.5 म्हणजेच 2.5% त्यांनी कमिशन हे असेट रिअलाइज वरती काढायला सांगितलेलं आहे. लिक्विडेटरने ज्या काही मालमत्ता वसूल केलेल्या आहेत त्याच्यावरती 2.5%. त्यामुळं ती जी काही बेरीज आहे ती 1,86,000 आपल्याला केल्यानंतर दिसेल. पूर्ण जो काही हा आकडा आहे, लीज होल्ड प्रॉपर्टीचे 35,000, प्लॅनचे 51,000, स्टॉकचे 39,000, सन्ड्री डेटर्स 58,500 आणि या ठिकाणी कॅशचे सुद्धा त्यांनी समावेश केलेला आहे. कॅश सुद्धा लिक्विडेटरने वसूल केलेली असल्यामुळं ही जे काही अमाऊंट आहे ती 1,86,000 येते. त्याच्या 2% जे काही कमिशन आहे 2.5% म्हणजे 2.5% कमिशन हे 1,86,000च्या लिक्विडेटरला रेम्युनरेशन हे देण्यात येईल. त्याचबरोबर दुसऱ्या प्रकारचं रेम्युनरेशन जे आहे ते 24,200 बरोबर, हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. 24,200च्या 2% 484. आता अनसेक्युर्ड क्रेडिटर्स हे आपल्याला माहित नाही, ते वर्किंग नोट मधून आपल्याला काढावे लागतील, त्यामुळे त्याचं शेवटी पेमेंट होईल. त्याचबरोबर लिक्विडेशन एक्सपेन्सेस हे 1,000 दिलेले आहेत आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 24,200. आता हे वर्किंग नोट मध्ये आपल्याला काढलेलं दिसेलच. कॅल्क्युलेशन ऑफ लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आता टोटल रिसीट साइड जी आहे ती 1,51,000 आपल्याला घेतलेली दिसेल. त्यातून लिक्विडेटर्स कमिशन ऑन असेट हे 2.5% 1,86,000च्या 4,650. त्याचबरोबर लिक्विडेटर्स कमिशन ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स हे 484 जे 24,200च्या 2%. त्याबरोबर लिक्विडेटर्स एक्सपेन्सेस म्हणजे लिक्विडेशनचं काम करत असताना एक्सपेन्सेस जे काय आलेलं आहे ते 1,000 आलेलं आहे आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्सची जी काय अमाऊंट आहे ती 24,200. अशा पद्धतीनं पेमेंट हे एकत्रित केल्यानंतर जी काही शेवटी अमाऊंट उरेल ती अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला उरेल. म्हणजे 4,650, 484 हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचं कमिशन, त्याचबरोबर लिक्विडेशन एक्सपेन्सेस हे 1,000 आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर 24,200 याची सगळ्यांची टोटल 30,334 आपल्याला आलेली दिसेल. म्हणजे हे आपल्याला वरती सुद्धा मांडलेलं आहे. आपण फक्त अनसेक्युर्डचं शेवटी काढायचं आहे, कारण अनसेक्युर्ड क्रेडिटरशी शेवटचा जो काही क्रम आहे पेमेंटचा देण्यासाठीचा कायद्याने सांगितलेला, त्यामुळं त्याची शेवटी आपण अमाऊंट जी काही उरेल म्हणजे कोणकोणत्या पेमेंट केलं. पहिलं लिक्विडेटरचं रेम्युनरेशन असेट्स वरती
त्याचबरोबर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वरती आणि लिक्विडेशन एक्सपेन्सेस, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, हे सगळं पेमेंट आपण करून घेतलं. आणि आता शेवटी अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना देण्यासाठीची अमाऊंट किती राहते ते आपण इथं काढलेलं आहे. म्हणजे रिसीट साईड 1,51,000, त्यामधून लिक्विडेटरचं कमिशन हे असेट रिअलाइज वरतीचं 4,650, त्याचबरोबर प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचं 484, लिक्विडेशन एक्सपेन्सेस 1,000 आणि प्रेफरन्शियल क्रेडिटरचे 24,200 पेमेंट केल्यानंतर अशा प्रकारे 30,334 हे पेमेंटची टोटल, म्हणून 1,51,000 मधून 30,334 ही अमाऊंट वजा केल्यानंतर जी काही अमाऊंट शिल्लक राहते हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आणि त्यामधलं कमिशन हे द्यायचं आहे. आता 1,20,666 ही अमाऊंट अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, त्यामध्ये कमिशन सुद्धा आहे 2%, ही आपल्याला अमाऊंट उरलेली आहे. तर आता ही जी काय अमाऊंट उरलेली आहे 1,20,666, यामध्ये 2% कमिशन हे लिक्विडेटरचं त्यामध्ये इन्क्लूड आहे, समावेश आहे. त्यामुळं ही जी काय अमाऊंट आहे ती आपल्याला काढावी लागेल. म्हणजे त्यामध्ये 2% कमिशन हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स वरतीच लिक्विडेटरला द्यायचं आहे. म्हणजे यामध्ये कमिशन सुद्धा समाविष्ट आहे. तर त्यामधून कमिशन सेपरेट काढून अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना किती अमाऊंट द्यायची हे आपण आता काढूया. मग आपण गेल्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा वर्किंग नोट मध्ये केलेलंच होतं. जर अमाऊंट आपल्याकडं अवेलेबल 102 असेल तर त्यामधलं कमिशन हे 2 रुपये असेल. त्याच पद्धतीने जर मग अमाऊंट आपल्याला 1,20,666 जर अमाऊंट शिल्लक असेल तर त्यावरचं कमिशन किती, तर तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला ती अमाऊंट मिळून जाईल. म्हणजे ती अमाऊंट किती येईल आपल्याला इथं दिलेली आहे बघा, 1,20,666. म्हणजे जर 1,20,666 जर अमाऊंट असेल तर त्याच्यावरती 2% कमिशन हे त्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे अमाऊंट जर आपल्याला 1,20,666 असेल तर त्याच्यावरचं कमिशन किती, म्हणजे 1,20,666 गुणिले 2 भागिले 102. म्हणजे हा तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला 1,20,666 जी अमाऊंट आपल्याला सगळ्या प्रकारचे पेमेंट करून इथं मिळालेली आहे, 1,51,000 ही टोटल रिसीट साईड, त्यामधून सर्व पद्धतीचे पेमेंट केल्यानंतर जे काय अमाऊंट शिल्लक राहिलेली आहे ही अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आणि लिक्विडेटरचं अनसेक्युर्ड क्रेडिटर्स वरचं कमिशन 2% त्यामध्ये सामील असल्यामुळं त्यामध्ये आपण 2% कमिशन सेपरेट करणार आहोत. म्हणजे कॅश अवेलेबल जर 102 असेल तर 2 रुपये कमिशन, तर 1,20,666 अमाऊंट असताना किती कमिशन, तर 1,20,666 गुणिले 2 भागिले 102 केल्यानंतर जी काय आपल्याला अमाऊंट मिळून जाईल ती 2,366 रुपये हे कमिशनची अमाऊंट मिळून जाईल. त्यामुळं हे 2,366 जी काय अमाऊंट आहे ही आपल्याला कमिशनची अमाऊंट मिळाली. म्हणजे थोडक्यात काय, तर 1,20,666 मध्ये 2%ची अमाऊंट जी आपल्याला मिळालेली आहे ते 2,366 आणि 2,366 वजा केल्यानंतर जी काय अमाऊंट आपल्याला 1,18,300 मिळेल ही अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना द्यावी लागेल. त्यामुळे हा जो कमिशनचा आकडा काढलेला आहे 2,366 तो आपण जो मध्ये राहिलेला होता तो इथं मांडून घेतला. म्हणजे 2% ऑर अनसेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणजे 2,366 ही जे लिक्विडेटरचं रेम्युनरेशन आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे 2,366 केल्यानंतर पूर्णपणे आपल्याला लिक्विडेटरचं रेम्युनरेशन हे अनसेक्युर्डचं मिळालेलं आहे. म्हणजे 3 प्रकारचे इथं आपण रेम्युनरेशन दिलेले आहेत. एक असेट रिअलायझेशन वरचं, दुसरं प्रेफरन्शियल वरचं आणि तिसरं आता अनसेक्युर्ड क्रेडिटर्स वरती. अशा पद्धतीने लिक्विडेटरचं रेम्युनरेशन हे 7,500 आलेलं आहे. आणि
1,20,666 मधून ज्यावेळी आपण हे कमिशन वजा केलं ती अमाऊंट आलेली आहे 1,18,300. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये अजून एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे जे काही आपण कमिशन काढलेलं आहे त्यामध्ये कॅश सुद्धा लिक्विडेटरनं रिअलाइज केलेली असल्यामुळं पूर्ण लिक्विडेटरनं जे काही अमाऊंट रिअलाइज केलेली आहे त्याच्यावरती पूर्ण 2.5% कमिशन काढलेलं आहे. हे आपण या ठिकाणी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. असा हा प्रॉब्लेम सोपा होता, तो आपण आजच्या लेक्चरमध्ये सोडवलेला आहे. आपल्याला प्रॉब्लेम निश्चितच समजलेला असेल. जर काय आपल्याला शंका असेल तर तिने मला विचारा.